तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही? पहा प्रश्न महत्वाचा आहे. उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देऊ शकता. तर म्यानमार हा जो देश आहे तर या देशाला कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही म्हणजे लागून येत नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर आसाम हे जे राज्य आहे याची जी बॉर्डर आहे ही म्यानमारला लागून नाही. यामध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँड हे तीनही राज्य आहेत की त्याची जी बॉर्डर आहे ही म्यानमार देशाची संलग्न आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, INS शिक्रा हे नौदल तळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा जे INS शिक्रा नावाचे एक नौदल तळ आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. तर मुंबई म्हणजेच पहा बॉम्बे या ठिकाणी आहे INS शिक्रा या नावाचे एक नौदल स्थळ आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणते देश ब्रिक्स देशाचा सदस्य नाही? पहा खालीलपैकी असा कोणता देश आहे की जो ब्रिक्स देशाचा BRICS याचा सदस्य येत नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जो दक्षिण कोरिया आहे. लक्षात ठेवा तर तो दक्षिण कोरिया ब्रिक्स या देशाचा किंवा ब्रिक्सचा एक सदस्य नाहीयेत. यामध्ये ब्राझील आहे, रशिया आहे आणि चीन देखील आहे. ब्रिक्स दक्षिण कोरिया येत नाही. ऑप्शन 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 4 आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजनेचे लाभार्थी खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो या ठिकाणी प्रश्न असा आहे की या ठिकाणी एक योजना आहे, त्या योजनेचं नाव आहे अमृत योजना आणि ही जी योजना आहे लक्षात ठेवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावावरून ठेवण्यात आलेली आहे. आणि या योजनेचे लाभार्थी म्हणजे असे कोण लोक असणार आहेत की त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 गर्भवती महिला व स्तनदा माता. म्हणजेच पहा गर्भवती महिला म्हणजे कोण? तर ज्या प्रेग्नेंट महिला आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट कायदा घालणारा राज्य कोणते ठरले आहे? पहा मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे. तर पंचायत निवडणुकीसाठी जे काही उमेदवार आहेत त्यांना कमीत कमी शैक्षणिक पात्रता असण्याची जी अट आहे म्हणजे तो एक रूल आहे तो लागू करणारा राज्य कोणता आहे? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर राजस्थान हे असं राज्य ठरलेलं आहे की त्या ठिकाणी पंचायत निवडणुका ज्या होणार आहेत आणि त्याच्यासाठी जे उमेदवार असणार आहेत त्यांना शैक्षणिक पात्रता देखील असणं गरजेचं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल राजस्थान उत्तर. प्रश्न 6 आहे, खालीलपैकी कोणती जात ही करडई या पिकाची नाही? पहा या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. तर त्यापैकी करडई जे पीक आहे त्याची जात कोणती नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर चंद्रमुखी जी आहे ही करडईची जात येत नाही. यामध्ये भीमा, तारा आणि गिरणा ह्या ज्या तीनही आहेत ह्या करडई या पिकाच्या जाती आहेत. चंद्रमुखी येत नाही. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, न्यूमूर हे बेट खालीलपैकी कोण 2 देशातील विवाद्य विषय मानला जातो? पहा न्यूमूर जे बेट आहे तर हे कोणत्या 2 देशांमधील एक वाद म्हणजे विवाद्य म्हणजे काय तर वादाचा विषय बनलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 भारत आणि बांगलादेश या 2 देशांच्या दरम्यान एक बेट आहे पहा न्यूमूर. आणि हे जे आहे हे एक महत्व म्हणजे भांडणाचं किंवा वादाचं कारण आहे आणि भारत आणि बांगलादेश या 2 देशादरम्यान आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8 आहे, कितव्या घटना दुरुस्ती अन्वये भारतीय घटनेच्या 8व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची जी संख्या आहे ती 22 झालेली आहे? पहा प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो पहा. तर एकूण भारतामध्ये संख्या ज्या आहेत घटनात्मक दृष्ट्या भाषा किती आहेत? तर लक्षात ठेवायचे टोटल 22 भाषा आहेत घटनात्मक दृष्ट्या भारतामध्ये. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे तर कोणती अशी घटना दुरुस्ती आहे की त्या घटना दुरुस्तीने कोणत्या पहा तर 8व्या परिशिष्टेमधील भाषांची जी संख्या आहे ती 22 करण्यात आली आहे. आणि या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर 92वी जी घटना दुरुस्ती झाली ही भाषा संबंधी होती आणि त्याचनुसार घटनेचं जे 8वं परिशिष्ट आहे यामध्ये 22 भाषा झाल्या आहेत. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती? लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे कारण ठाणे जिल्हा आहे तर यातूनच नुकताच म्हणजे एक नवीन जिल्हा तयार झालेला आहे तो आहे पहा पालघर. म्हणजे सर्वात अलीकडील जिल्हा किंवा नवनिर्मित जिल्हा आहे. महाराष्ट्रातील 36व्या क्रमांकाचा जिल्हा आहे पालघर. लक्षात ठेवा. पण या ठिकाणी प्रश्न आहे की ठाणे जिल्हा विभाजनासाठी कोणती समिती गठीत केली गेली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर विजय नाहटा समिती जी आहे ही ठाणे जिल्हा विभाजनासाठी गठीत करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे.
यानंतरचा प्रश्न आहे जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला प्रश्न सरळ सरळ एक विचारला होता. डॉक्टर बामू म्हणजेच पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे लक्षात ठेवा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ जे आहे हे पर्याय क्रमांक 4 तर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे किंवा औरंगाबादमध्ये आहे. या ठिकाणी आहे. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे? लक्षात ठेवायचे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक 2 तर नागपूर हे जे आहे लक्षात ठेवा नागपूरमध्ये आहे जैव तंत्रज्ञान विद्यापीठ. आणि जर आपल्याला विचारलं तर बामू हे जे विद्यापीठ आहे लक्षात ठेवा हे आहे औरंगाबादला, कारण यावर आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 11 आहे खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही? लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये अशा 3 कादंबऱ्या आहेत की त्यांचे लेखक आहेत वि. स. खांडेकर आणि या ठिकाणी अशी कोणती कादंबरी आहे की त्यांनी तिचं लिखाण केलेलं नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर शारदा ही जी आहे ही वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही. यामध्ये अमृतवेल आहे, क्रौंचवध आहे, ययाती आहे. ही लिहिलेली आहे वि. स. खांडेकर यांनी आणि शारदा जी आहे ही खांडेकर यांनी लिहिलेली नाही. त्यामुळेच पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 6 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा राष्ट्रीय संरक्षण दिन हा कधी साजरा करतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 4 मार्च हा जो दिवस आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे. 4 मार्च या दिवशी राष्ट्रीय संरक्षण दिन जो आहे हा साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोककल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतूद आहे? पहा कशासाठी तर भारतीय संविधानातील असं कोणतं कलम आहे की त्या कलमाद्वारे लोककल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची एक तरतूद केलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर कलम 38 जे आहे लक्षात ठेवा मित्रांनो कलम 38 यानुसार लोककल्याणासाठी जी सामाजिक व्यवस्था आहे याची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे राष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा दिनविशेष वरती आणि हा जो विषय आहे हा राष्ट्रीय दिनविशेष आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर यापूर्वी मित्रांनो आपण जागतिक आणि राष्ट्रीय असे दोन्ही प्रकारचे दिनविशेष घेतलेले आहेत. त्याच्या देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तर पहा राष्ट्रीय बालिका दिन हा जो आहे हा 24 जानेवारी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 24 जानेवारीला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे जगातील सर्वात मोठा रॉकेट बेल्टा 4 याचे प्रक्षेपण कोणत्या देशाचे आहे? किंवा हे जे आहे लक्षात ठेवा जगातील सर्वात मोठं जे रॉकेट आहे जो रॉकेट बेल्टा आहे त्याचं नाव आहे IV म्हणजे त्याला आपण 4 म्हणू शकतो. तर त्याचं जे प्रक्षेपण आहे हे कोणत्या देशाचं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अमेरिका. कधी कधी आपल्याला USA देखील विचारलं जाऊ शकतं, कधी कधी संयुक्त राष्ट्र देखील विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 16 आहे महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून कोणत्या फुलपाखराला मान्यता दिली आहे? लक्षात ठेवा म्हणजेच महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर ब्लू मॉर्मॉन हे जे आहे हे राज्य फुलपाखरू आहे महाराष्ट्र या राज्याचं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे ऋतुजा बक्षी ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात येतो. लक्षात ठेवा या ठिकाणी फक्त खेळाडू आणि त्यांचा खेळ बदलला जातो. यामध्ये जवळपास आपल्याला दरवर्षी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर लक्षात ठेवायचे ऋतुजा बक्षी या ज्या आहेत या बुद्धिबळ लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 4 बुद्धिबळ म्हणजेच काय तर चेस या खेळाशी संबंधित आहे तर ऋतुजा बक्षी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे की ब्लुलू लक्षात ठेवा की ब्लुलू ही जमाती कोणत्या देशामध्ये आढळते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर केनिया या देशामध्ये एक जमात आहे पहा की ब्लुलू. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल केनिया देश. प्रश्न क्रमांक 19 आहे भारतातील झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे? पहा या ठिकाणी प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे कारण राज्य आणि राजधानीवर आपल्याला प्रश्न देखील विचारले जातात. पहा राज्य आणि राजधानी. तर यापूर्वी आपण जेवढे राज्य आणि जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची लिस्ट आणि त्यांची राजधानी देखील घेतलेली आहेत. तर लक्षात ठेवा झारखंड राज्य याची जी राजधानी आहे ती आहे पर्याय क्रमांक 2 तर झारखंडचे राज्य आहे राजधानी आहे रांची. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे लातूर जिल्ह्यामध्ये हत्तीबेट कोणत्या तालुक्यात आहे? पहा लातूर जिल्हा जो आहे त्या ठिकाणी एक हत्तीबेट आहे तर ते कोणत्या तालुक्यात आहे?
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर उदगीर या तालुक्यामध्ये आहे पहा हत्तीबेट. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवा. कारण हा प्रश्न आपल्याला लातूर भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. कारण लातूर भरतीसाठी हा झेडपीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. आणि मित्रांनो, हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या राज्यात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आहेत? पहा, सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असणारं राज्य कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत सर्वाधिक सहकारी साखर कारखाने. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार हे कोणाकडे असतात? पहा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या ज्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुका पार पाडण्याचं किंवा निवडणुका आयोजन करण्याचं जे अधिकार आहेत हे कोणाकडे असतात? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत यांच्याकडे अधिकार असतात पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतातील डॅश या राज्यामध्ये सर्वात जास्त रबर उत्पादन केले जाते? पहा, सर्वाधिक जास्त रबराचं उत्पादन घेणारं भारतातील राज्य कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर केरळ हे जे राज्य आहे पहा, केरळ राज्य जे आहे हे भारतामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन घेणारं राज्य आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? पहा, सूर्याचे जे किरण आहेत याला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 8 मिनिट आणि 20 सेकंद. पहा, 8 मिनिट 20 सेकंद एवढा जो वेळ आहे हा सूर्याचे किरण पृथ्वीवर येण्यासाठी लागतो. यापूर्वी हा आपण प्रश्न घेतलेला आहे पहा कम्युनिटी पोस्टमध्ये. त्या ठिकाणी पहा जवळपास 30% विद्यार्थ्यांनी उत्तरं चुकीची दिली आहेत. लक्षात ठेवा, कधी कधी परीक्षेमध्ये आपल्याला सेकंद विचारले जात नाहीत, या ठिकाणी फक्त आणि फक्त मिनिटं विचारले जातात. तर त्यामध्ये 8 मिनिटांचं ज्या ठिकाणी ऑप्शन येईल त्यावेळेस 8 मिनिटं हे योग्य उत्तर असणार आहे. आणि जर 8 मिनिट 20 सेकंद जर असं आलं तर उत्तर असणार आहे 8 सेकंद, आपलं 8 मिनिट 20 सेकंद. पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता? मित्रांनो, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. सध्याचा जो जालना जिल्हा आहे तर तो विभाजनापूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता किंवा त्या कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, औरंगाबाद जिल्हा. लक्षात ठेवा, काही काळापूर्वी म्हणजेच पूर्वी जालना आणि औरंगाबाद हे जे 2 जिल्हे आहेत हे एकत्र होते. त्यावेळी पूर्ण एक औरंगाबाद असायचा. विभाजनानंतर औरंगाबादमधून जालना जो आहे हा वेगळा झालेला एक जिल्हा आहे. प्रश्न 26 आहे, खालीलपैकी कोणी सुखोई लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट ठरली आहे? हा प्रश्न आपल्याला 2023च्या करंट अफेअर्स मध्ये विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, तर खालीलपैकी अशी कोणती महिला आहे की ज्यांनी सुखोई लढाऊ विमान जे आहे ही उडवणारी पहिली महिला पायलट बनली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर अवनी चतुर्वेदी ज्या आहेत ह्या सुखोई लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. पहा, नोट्स आपण याच्या डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनलची, त्याला जाऊन आपण भेट द्यायची आहे.